पोस्टपार्टम वर्कआउट रुटीन और मोबिलिटी रुटीन. पोस्टपार्टममध्ये सर्वात मेन ऑब्जेक्टिव्ह असतं की तुमचे सगळे जॉईंट पहिल्यांदा ओपन करून घेणं. आता ह्या पोझिशनमध्ये मी बसलेली आहे सुखासनात आणि हात वरती आणि खाली ही सिम्पल मूव्हमेंट करते. ही मूव्हमेंट करत असताना तुम्ही पायाची पोझिशन तुमच्या कम्फर्टेबल, तुमच्या फ्लेक्झिबिलिटी और तुम्हाला जशी हवी तशी घेऊ शकता. तुम्ही सोफ्यावर बसून करू शकता, खुर्चीवर बसून या मूव्हमेंट करू शकता. पण 6 ते 8 वीक नंतर और इफ यू फील यू आर रेडी और तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला ग्रीन सिग्नल दिला असेल तर तुम्ही अशा सिम्पल मूव्हमेंट्स नक्कीच सुरू करू शकता. नेक्स्ट मूव्हमेंटमध्ये मी हात साईडवेजला घेणार आहे. ऑब्जेक्टिव्ह इकडे आहे की तुमची स्पाईन ओपन करणं, साईड्स ऑफ युअर स्पाईन ओपन करणं. प्रत्येक मूव्हमेंट मी 5 वेळेला दाखवते आहे. तुम्ही 5 किंवा 10 वेळेला ह्या सगळ्या मूव्हमेंट्स करू शकता. ह्या मूव्हमेंट्स तुम्ही बेडवरती बसून, खुर्चीवर बसून और मी इथे दाखवल्याप्रमाणे मॅटवरती बसूनसुद्धा करू शकता. आता ही जी पोझिशन आहे त्यामध्ये तुमचे शोल्डर, तुमचा एल्बो आणि तुमचे पाम्स एकमेकांच्या खाली येतील आणि कॅट अँड कॅमल हा आपण मूव्हमेंट इकडे करणार आहोत. संपूर्ण स्पाईनकडे तुमचं लक्ष आहे आणि श्वास घेत असताना आणि सोडत असताना ही मूव्हमेंट तुम्हाला करायची आहे. श्वास घ्या आणि श्वास सोडा. श्वास घेत असताना वरती आणि श्वास सोडत असताना खाली बघणे. जेवढं तुम्हाला डीप आणि लॉंग ब्रीदिंग करता येईल आणि नेक रिलॅक्स ठेवता येईल तेवढं लक्ष तुमच्या स्पाईन आणि नेककडे तुम्हाला इकडे द्यायचं आहे. त्यानंतर इथे मी होल्ड करते आहे 10 सेकंद. ही जी मूव्हमेंट आहे त्यामध्ये सुद्धा श्वास घेणं आणि सोडणं हे न विसरता हिप मूव्हमेंट करायची आहे. उजवा पाय आधी, मग डावा पाय. इनहेल अँड इन, एक्झेल अँड आउट. इनहेल अँड इन, एक्झेल अँड आउट. शोल्डर, ॲबडॉमेन, बॅक या गोष्टी कंटिन्युअसली अवेअरनेसमध्ये असू द्यात, म्हणजे त्या मसलवरती आणि त्या जॉईंट्सवरती तुमचं कॉन्सन्ट्रेशन असू द्यात. आता पुढची जी पोज आहे ती पोज डॉग पोज. ज्याप्रमाणे डॉग पाय वरती करत असतात त्याचप्रमाणे आपण इथे एक एक पाय वरती आणि खाली करणार आहोत, जेणेकरून तुमचं प्युबिक बोन आणि तुमचे हिप जॉईंट मूव्हमेंट व्हायला सुरुवात करतील. तिथे असलेला ताण, टाईटनेस हळूहळू तुमच्या रेंजप्रमाणे आपण तो कमी करू. त्यानंतर इथे स्पाईनला रिलॅक्स करण्यासाठी शशांकासना आणि थोडंसं स्ट्रेच टुवर्ड्स युअर लोअर बॅक. इनहेल इकडे आणि एक्झेल इकडे. इनहेल इकडे आणि एक्झेल. 4 ते 5 वेळेला तरी ह्या मूव्हमेंट्स तुम्ही करून बघा, तुम्हाला खूप आराम वाटेल. नेक्स्ट मूव्हमेंटमध्ये आपण साईड प्लँक करणार आहोत. तुमचा उजवा एल्बो, त्यानंतर तुमचा हिप बोन आणि त्यानंतर तुमचे अँकल असे एका सरळ लाईनीत घेतल्यानंतर तुम्हाला तुमचे पाय एक एक करून वरती करायचे आहेत, जेणेकरून पुन्हा आपण तुमच्या पायाला संपूर्णपणे चॅलेंज देऊ, चालना देऊ आणि ओपन करू. फ्लेक्स पोझिशन अँड देन कम डाऊन. पायाची बोटं तुमच्या चेहऱ्याकडे असू द्यात आणि खाली करा. त्याचप्रमाणे पुढे आणि पाठी ही मूव्हमेंटसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. परत मी मेन्शन करते, ह्या प्रत्येक मूव्हमेंट तुम्ही तुमच्या लेवलप्रमाणे, जर बिगिनर असाल तर 5 वेळेला और इफ यू आर ऑलरेडी इन टू फिटनेस तुम्ही ह्याच मूव्हमेंट 10 वेळेला सुद्धा करू शकता.
जर तुम्हाला अजूनही शोल्डर किंवा बॅक टाईट वाटत असेल किंवा पेन होत असेल तर तीच मूव्हमेंट तुम्ही कम्प्लिटली झोपूनसुद्धा करू शकता. परत मी माझी पायांची बोटं माझ्या चेहऱ्याकडे स्ट्रेच्ड आऊट केलेली आहे आणि पाय पुढे आणि पाठी ही मूव्हमेंट केलेली आहे. आता आपण सुपाईन पोझिशनमध्ये झोपून मॅटवरती पाठ लावून काही मूव्हमेंट्स करूया. अगेन या मूव्हमेंट्स तुम्ही बेडवर करू शकता. तुम्ही जर नवीन नाही आहात, तुम्हाला खूप एक्झरसाईजला वेळ मिळत नाही आहे, पण तरी तुम्हाला काही मूव्हमेंट्स इनिशिएट करायच्या आहेत, तर दिस इज अ वंडरफुल मूव्हमेंट टू स्टार्ट. व्हेरी इझी मूव्हमेंट. जेव्हा तुम्ही पाय खाली आणि वरती घेता तेव्हा श्वासाकडे तुमचं लक्ष असू द्यात. किंचितशी तुमची बेली बटन, तुमची नाभी स्पाईनकडे खेचलेली असू द्यात आणि श्वास सोडताना पाय बाहेर आणि श्वास घेताना आत. श्वास सोडणे आणि श्वास घेणे. इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा और पॉईंट इज तुमची लोअर बॅक टच ठेवायचा प्रयत्न सतत करत राहा, जेणेकरून तुमचे पोटाचे स्नायू ॲक्टिवेट राहतील अशाही पोझिशनमध्ये. खूप वेळेला आपल्याला लोअर बॅकला थोडासा ताण जाणवतो किंवा डिस्कम्फर्ट और पेन जाणवतं. तर अशा वेळेला तुम्हाला ब्रिज पोझिशन न करता हळूहळू तुमचं टेलबोन 5% ते 10% वरती घेऊन नंतर पुन्हा जमिनीला लावणं, हा एक्झरसाईज किंवा ही मूव्हमेंट तुम्ही इनिशिएट करू शकता इथे दाखवल्याप्रमाणे. जर तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर ही मूव्हमेंट पूर्ण अवॉइड करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या पोटावरती झोपा. इथे आपण पुन्हा पाय हिप बोनमधून वरती घेऊ, जेणेकरून तुमच्या स्पाईन आणि तुमच्या ग्लूटला थोडं स्टिम्युलेशन मिळेल, थोडी मूव्हमेंट मिळेल आणि कुठेही त्रास न देता तुम्ही तुमच्या शरीराला मोबाईल ठेवू शकता. अशा सिम्पल मूव्हमेंट्स मी इथे तुम्हाला दाखवलेल्या आहेत. श्वास घेणं आणि श्वास सोडणं हे कंटिन्युअसली चालू ठेवायचं आहे. कुठेही श्वास रोखून धरायचा नाही. आता पाठीला ताण देण्यासाठी अशा प्रकारे तुमचे हात दोन्ही तुमच्या शरीराच्या बाजूला प्रेस करा भुजंगासनासाठी आणि आपण एक हाफ मॉडिफाईड भुजंगासन इथे करणार आहोत. दोन्ही पाम कानाच्या बाजूला राहतील आणि अशा प्रमाणे अप्पर बॅकचा आधार घेऊन तुम्हाला जेवढं वरती येता येईल तेवढं तुम्ही वरती यायचं आहे. 5 ते 7 वेळेला केल्यानंतर तुम्हाला त्या पोझिशनमध्ये 10 ते 20 सेकंद थांबायचं आहे. त्यानंतर मोठा श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आणि